नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्वागत आहे तुमचं गणेशोत्सव डेकोरेशन पार्ट 3 मध्ये. आणि आज आपण आपल्या पर्वताचं काम पूर्ण करणार आहोत. पर्वतासाठी आम्ही पूर्णपणे कागद वापरतोय. यामध्ये कागदाचे गोळे करून आपण त्याला पर्वताचा आकार देणार आहे. आणि असा काही हा फायनल लुक असा दिसायला लागलाय. यानंतर पर्वताचं फिनिशिंग करून घेतलं. त्यासाठी डिंक आणि पाणी आणि कागदाचा वापर करून पूर्ण पर्वताला फिनिशिंग लुक दिला. श्रीकृष्ण यांना उभा राहण्यासाठी एक स्टँड बनवायचं होतं. त्यासाठी आम्ही कॉन्क्रीट आणि सळीचा एक साचा तयार करून घेतला. त्यानंतर किरकोळ बाकीची कामं ही सोबत चालूच होती. त्यानंतर ढगासाठी एक ताऱ्याचं स्ट्रक्चर बनवून घेतलं. त्याच्यावरती आपण नंतर कापूस टाकणार आहे. यासोबतच एका बाजूला श्रीकृष्ण यांच्या आखणीचं काम चालू होतं. रात्रीचे 12 वाजलेले. त्यानंतर आम्ही पर्वत कलर करायला घेतला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती होते आणि कलर वाळवण्यासाठी आम्ही ड्रायरचा वापर केला. त्यानंतर पूर्ण खालच्या बेसवरती माती वगैरे टाकून गावकऱ्यांना लावायला घेतलं. पहाटेचे 5 वाजले होते तरी अजून काम चालूच होतं. यानंतर बाप्पांनाही घरी आणायचं होतं. त्यामुळे आम्ही जे बाकीचं छोटं डिटेलिंगचं काम आहे ते बाप्पांना घरी आणल्यानंतर करायचं ठरवलं. लवकरच तुमच्यासोबत मी फायनल लुकचा व्हिडिओ शेअर करतो. गणपती बाप्पा मोरया.